वा निवांत झोपला इथं. अरे माझ्या सोन्या उठ, झाली झोप? तू इथं काय करते? अरे तुलाच भेटायला आलते. अरे मग झोपून पण देणार होतो मला. अगो बाई बाई बाई, सोन्याची झोप मोडली मी. सॉरी हा. रोजच झोपतस ना दुपारी तू? अरे मग काम असते मला. म्हणून झोपलास का? मग काल पण झोपला असशील. हा. हा ना. कुठं होतास दुपारी? कुठं घरीच होतो. हा का? मग मी सांगते मला येड्यात काढायचं नाही. परत जर बोललास ना मग तुला सांगते मी. अरे काय झालं काय नेमकं तुला चिडायला? अरे मी घरीच होतो, काम होतं मला. हो ना, माहिती ना कधी घरी होतास कधी बाहेर होतास काय नाही होतास. मी तुला गोडीच सांगते, मला सोडून जर दुसरा कोणाचा विचार जरी तू केलास ना मग तुला सांगते. अरे मी घर सोडून कुठं जाणार? कोणाचा विचार करू बरं? कोणाचा विचार करू म्हणून किती फोन केले मी तुला, फोन तरी उचललास का? सायलेंट मोबाईल. मग झोपू का नको बरं? सायलेंट का ठेवतोय फोन? आणि दुपारची वेळी झोपायची का? रानात येऊन झोपतस का? तू काय चिडचिड करते बरं? चिडचिड करायची गोष्ट नाहीये. तू माझ्याशी खोटं बोलतो ना म्हणून मला राग येतो. ह्याच्यासाठी मामाचं घर लांब असावा, जवळ असलं की असा त्रास असतोय. बोला ना, म्हणजे मी लांब असले तर तू इकडे काय पण कुठाने करशील, म्हणूनच मी लांब पाहिजे ना तुला. अरे काय कोटाने केलं तू? मला काय कळणार? मला काही माहिती नाही. मला ना आता तुझ्यावर थोडा सुद्धा विश्वास नाही. मला आताच्या आता लग्न करायचं तुझ्यासोबत. मग तुला कळन काय आणि काय नाही.